शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन खर्च कमी करणं शेतकऱ्यांना फायदेशीर असतं. म्हणूनच ऊसाचं पीक घेतानाही मजुरांची संख्या कमी करून प्रति हेक्टरी उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जातो. जमिनीची मशागत आणि लागवड वेळेवर होणं हे पिकाच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. यावर उपाय म्हणून नवी दिल्लीच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं ऊस लागण यंत्र तयार केलं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये प्रति शेतकरी असणारी जमीन धारणा आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती विचारात घेता सध्याच्या परिस्थितीमध्ये त्वरित संपूर्ण क्षेत्रावरती यांत्रिकीकरण शक्य नाही. परंतु बदलत्या परिस्थितीमध्ये आपणाला यांत्रिकीकरणाचा अवलंब निश्चितपणे वाढवावा लागेल. ऊसाच्या शेतीमध्ये किंवा इतर शेतीमध्ये सुद्धा मशागतीसाठी अवजारांचा वापर केल्यास 25 ते 30% मशागतीच्या खर्चामध्ये बचत होते, तर 12 ते 15% उत्पादनामध्ये वाढ होते असे आढळून आलेले आहे. ऊस पिकामध्ये ऊसाची लागण योग्य प्रकारे होणे, वेळेवर होणे हे ऊस उत्पादनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची बाब आहे. म्हणूनच ऊसाची उगवण जर व्यवस्थित व्हायची असेल तर लागण योग्य प्रकारे झाल्यास निश्चितपणे ऊसाच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून फायद्याचे ठरते. ऊसामध्ये ही लागण नेहमीच्या पद्धतीने करावयाची झाल्यास जमिनीची मशागत म्हणजे नांगरट, कुळवण करून रान तयार होतं. त्याच्यानंतर शेतामध्ये सऱ्या पाडल्या जातात, बेणं तयार केलं जातं, बेणं सऱ्यामध्ये टाकलं जातं, बेण्याच्याबरोबर खतं दिली जातात, त्याचप्रमाणे बेणे प्रक्रिया केली जाते आणि हे सर्व कामं मजुरांच्या सहाय्याने केली जातात. परंतु वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या संयुक्त संशोधनामधून हे नवीन ऊस लागण यंत्र आपण तयार केलेलं आहे. ऊस लागवड करताना करायची सर्व कामं एकाच वेळी पार पाडण्याची क्षमता या यंत्रांमध्ये आहे. सरी पाडणं, बेणं तयार करणं, बेण्याबरोबर कीटकनाशक टाकणं, बेण्यावर माती टाकणं ही कामं एकाच वेळी होतात. योग्य प्रमाणात खतं देणं तसंच 2 सऱ्यांमधील अंतर पाहिजे तेवढं ठेवता येतं. ट्रॅक्टरच्या सहाय्याने चालणारे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने विकसित केलेले हे ऊस लागण यंत्र आहे. यासाठी कमीत कमी 45 अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरची आवश्यकता असते. ट्रॅक्टरच्या PTOच्या माध्यमातून हे ऊस लागण यंत्र चालण्यासाठी शक्ती दिली जाते. यामध्ये जे विविध भाग आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सऱ्या तयार करण्यासाठी रिजर्स या ठिकाणी 2 आहेत. याच्यानंतर ते ऊस बेणं ठेवण्यासाठी या ठिकाणी 2 कप्पे आहेत. हे बेणं आतमध्ये आपण जे टाकतो बेणं तयार करण्यासाठी ते टाकण्यासाठी मजुरांना बसण्यासाठी इथं व्यवस्था आहे. बेणं ज्या वेळेला आतमध्ये टाकलं जातं त्यावेळेला बेणं ठराविक अंतरावरती त्याचे तुकडे होऊन सरीमध्ये पडण्यासाठी म्हणजे बेण्याचे तुकडे करण्यासाठी आतमध्ये चक्रीय कर्तन पद्धतीचा अवलंब केलेला आहे. आणि ऊसाच्या बेण्यामध्ये ऊसाचा डोळा हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ते डोळे खराब होऊ नयेत यासाठी चक्रीय कर्तन पद्धतीमध्ये आतमध्ये रबरी पॅड बसवलेले आहेत. याच्यानंतर बेणं आतमध्ये सरीमध्ये पडतं. आपल्याला ऊसाच्या लागणीच्या वेळेला जी खतं द्यायची आहेत त्या खताच्या साठवणीसाठी या ठिकाणी 2 कप्पे किंवा पेट्या केलेल्या आहेत. याचप्रमाणे ऊसासाठी बेणे प्रक्रिया लागणीच्या वेळेला करावी लागते. ती बेणे प्रक्रिया आपण कीटकनाशक म्हणजे 22 आणि रोगनाशक मॅलाथिऑन हे दोन्ही 100 ग्रॅम आणि 300 मिली या प्रमाणामध्ये आपण 100 लिटर पाण्यामधून बेणे प्रक्रियेसाठी देत असतो. हे द्रावण जे असतं ते द्रावण साठवण्यासाठी इथे कॅनची व्यवस्था केलेली आहे. हे बेणं तयार होतं, सरीमध्ये पडतं आणि पडल्यानंतर ते बेणं झाकण्यासाठी आपण या ठिकाणी हे 2 प्रकारचे दाते या ठिकाणी केलेले आहेत. याच्यामुळे काय होतं की बेणं ठराविक खोलीवरती सारख्या प्रमाणामध्ये पडलं जातं. आता या यंत्रामध्ये जी वैशिष्ट्ये आहेत त्याच्यामध्ये असं की एकाच वेळेला 2 सऱ्या तयार केल्या जातात. सऱ्यामध्ये बेणं पडतं. बेणं पडत असताना त्याच्याबरोबर खतं दिली जातात. खतं देत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेणे प्रक्रिया या ठिकाणी केली जाते. म्हणजे त्या टिपऱ्यावरती द्रावण जे असतं रोगनाशक आणि कीटकनाशकाचं ते फवारलं जातं आणि हे बेणं ठराविक अंतरावरती टाकल्यानंतर हे मातीच्या सहाय्यानं बुजवलं जातं. याच्यामध्ये वैशिष्ट्य असं या यंत्राचं की आपल्याला 2 सऱ्यामधलं अंतर कमी जास्त करता येतं.
3 फूट 4 फूट 5 फूट अशा पद्धतीनं अंतर ठेवता येतं. त्याचप्रमाणे आपल्याला पट्टा पद्धतीनं जर लागवड करायची असेल तर 3x6 असं आपल्याला पट्टा पद्धतीनं सुद्धा या ठिकाणी आपल्याला लागवड करता येते. आणखीन दुसरी महत्त्वाची गोष्ट की टिपऱ्यामधलं अंतर सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रित करता येतं. ऊस लागवडीपूर्वी जमिनीची प्राथमिक मशागत करावी. बेण्यासाठी तोडलेल्या ऊसाचे ढीग ठराविक अंतरावर ठेवावेत. ड्रममध्ये कीटकनाशक आणि पेटीमध्ये खत भरणं एवढी पूर्वतयारी करावी. या यंत्राच्या सहाय्यानं ऊस लागण केल्यास प्रति एकरी लागणीच्या खर्चात पारंपरिक पद्धतीपेक्षा 50% बचत होते. याच्यामध्ये ही सर्व कामं जी आहेत प्राथमिक मशागतीनंतरची सरे पाडणे, बेणं तयार करणे, बेणं सरीमध्ये टाकणे, खत देणे, बेणे प्रक्रिया करणे आणि टाकलेलं जे बेणं आहे ते मातीआड करणं, ही सर्व कामे या यंत्राच्या सहाय्यानं एकाच वेळी केली जातात. या यंत्राद्वारे लागण केलेल्या ऊसाचे उगवण 70 ते 75% होते आणि उगवण सारख्या खोलीवरती लागण होत असल्याने एकसारखी सर्व ठिकाणी उगवण होते. दर एकरी यंत्राने लागण केल्यास लागणीचा खर्च जो आहे तो साधारणपणे 750 ते 800 रुपये एवढा येतो. मजुरांच्या सहाय्यानं जर आपण लागण केली तर हाच खर्च साधारणपणे 1500 ते 1800 रुपये प्रति एकरी इतका येतो. म्हणजेच ऊस लागण यंत्राने लागण केल्यानंतर सर्वसाधारणपणे खर्चामध्ये 50 ते 55% इतकी बचत होते. दुसरं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी एकसारख्या खोलीवर लागण केल्यामुळे ऊसाची उगवण तर चांगली होतेच, परंतु ऊस कालांतराने ज्यावेळेला मोठा होतो त्यावेळेला लोळण्याचा प्रकार नेहमीच्या पद्धतीमध्ये जो घडतो तो याच्यामध्ये हे प्रमाण निश्चितपणे कमी असतं. तर या यंत्राच्या सहाय्यानं आपण सर्वसाधारणपणे ताशी 0.25 हेक्टर म्हणजेच आपण एका दिवसाचा जर विचार केला आणि दिवसाचे 8 तास जर विचार घेतले तर सर्वसाधारणपणे या यंत्राच्या सहाय्यानं आपण दिवसाकाठी 5 एकरापर्यंतची लागण करू शकतो. याच्यामध्ये साधारणपणे लागण करतो त्यावेळेला ट्रॅक्टरचा जो वेग असतो तो 2 ते 2.5 किलोमीटर ताशी इतका असतो. आता हा आणि हे एखाद्या शेतकऱ्यांनी विकत घ्यायचं, त्यांनी स्वतःसाठी वापरायचं, पण त्याचप्रमाणे भाडे तत्वावरती सेवा म्हणून इतर शेतकऱ्यांना जर पुरवलं तर त्याचा निश्चितपणे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती उपयोग होऊ शकेल. ऊस लागवडीची सर्व कामं एकाच वेळी करणारं हे यंत्र चांगलं उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारं आहे. मजुरांची कमतरता असणाऱ्या ठिकाणी आणि योग्य वेळी लागण करण्याच्या दृष्टीनं आणि लागवड खर्च कमी करण्यासाठी हे यंत्र शेतकऱ्यांचा मित्रच ठरेल यात शंका नाही.